नमस्कार, मी पंढरनाथ ठोंबरे आपलं स्वागत करतो. आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आपली प्रतिक्रिया ही नक्की कळवा. राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री अध्यक्ष यांचं एका अपघातामध्ये दुःखद निधन झाल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचं काय होईल अशी चिंता अनेकांना पडली होती आणि राष्ट्रवादी काँग्रेसला आता कोणी वाहिली नाही म्हणून अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या ताब्यात येईल यासाठी प्रयत्नही सुरू केले होते. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचा जो मित्रपक्ष आहे भाजप, त्यानेही राष्ट्रवादी काँग्रेसवर दबाव आणण्याचा गेल्या 4 ते 5 महिन्यामध्ये प्रयत्न सुरू केला. अजितदादा गेल्यानंतर भाजपाने आपला वरचष्मा राष्ट्रवादीवर राहील याची काळजी घेतली आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील जे काही नेते होते, ज्येष्ठ नेते, यामध्ये तटकरे असेल, भुजबळ असेल, पटेल असेल, त्यांचाही एक कार्यक्रमामध्ये अजितदादा गेल्यानंतर पटेल यांनी जे एक कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेसचा हाताळला, त्यामध्ये तटकरे हे पटेल आणि भुजबळ आणि मुंडे हे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चालवतील काय अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र काल झालेल्या एका कार्यक्रमामध्ये सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला, त्यामधील नेत्यांना आणि भाजपालाही एक इशारा दिलेला आहे की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणाची लुडबुड सहन केली जाणार नाही. त्यामुळे सुनेत्रा पवार ह्या आक्रमक झाल्याच्या आपल्याला पाहावयास मिळाल्या. राष्ट्रवादी काँग्रेस आता अजितदादा यांच्या निधनानंतर कोण सांभाळेल अशी शक्यता असतानाच, अजितदादाचे निधन होऊन काही दिवसच उलटले असतानाच सुनेत्रा पवार यांनी एक निर्णय घेतला आणि काही दिवसाच्या आतच उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस आपण सांभाळणार आहोत, आपण सूत्रे हाती घेतली असा एक संदेश अंतर्गत नेत्यांनाही दिला आणि त्यांचे जे मित्रपक्ष आहेत, विरोधी पक्ष आहेत, त्यांनाही दिला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांचं जे राष्ट्रवादी काँग्रेस आहे, दोन्ही पक्ष एकत्र येतील अशाही चर्चा गेल्या काही दिवसात होत्या. मात्र त्याला सुनेत्रा पवार बळी पडल्या नाही आणि त्यांनी पुन्हा एकला चरोरेची भूमिका जाहीर केली आणि आता तर एका जाहीर कार्यक्रमामध्ये त्यांनी भाजपाला आणि अंतर्गत जे काही नेते आहेत त्यांनाही एक इशारा दिला आहे, मी जरी एक बाई असले तरीही इथून पुढे अजितदादा ज्याप्रमाणे पक्ष चालवत होते त्याप्रमाणेच मीही पक्ष चालवणार आहे आणि कोणाचीही लुडबुड सहन करणार नाही. महिला जरी असले तरी लुडबुड सहन करणार नाही असा एक इशारा दिलेला आहे. आपण बघतो स्थानिक स्वराज्य संस्था असो की कोणत्याही निवडणुकीमध्ये एखादी बाई जर एखाद्या पदावर असेल तर तिचा पती हा नेहमी तिच्या कारभारामध्ये लुडबुड करत असतो. मात्र तीच परिस्थिती लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही नेत्यांनी आता सुनेत्रा पवार ह्या जर अध्यक्ष असेल, उपमुख्यमंत्री असेल तरी आपण पक्षाची सूत्रे हाती घेऊ, सुनेत्रा पवार यांच्या कारभारात लुडबुड करू असे स्वप्न काही नेत्यांनी बघितले होते, भाजपाने बघितले होते. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आपल्या म्हणण्यानुसारच चालेल असं भाजपाच्या नेत्यांना वाटत होतं. मात्र काल झालेल्या कार्यक्रमामध्ये सुनेत्रा पवार ह्या आक्रमक झालेल्या पाहावयास मिळाल्या आणि त्यांनी भाजपालाही आणि त्यांचे जे अंतर्गत काही नेते आहेत जे आपल्या स्वतःला दिग्गज समजतात, आपल्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस चालू शकत नाही, जसं गाडीखाली एखादा कुत्रा चालत असेल तर त्याला वाटतं आपणच गाडी ओढतो. मात्र सुनेत्रा पवार यांनी दाखवून दिलं आहे की गाडी मी ओढते आणि ओढणार आहे. त्यामुळे इतरांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कारभारामध्ये लुडबुड करू नये आणि पक्ष आदेश पाळावे लागेल. त्यामुळे एक दादापेक्षाही गंभीर अशी भूमिका, आक्रमक अशी भूमिका सुनेत्रा पवार यांनी
घेतल्याचं आपल्याला पाहावयास मिळालं. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचं भवितव्य यापुढे काय असेल हे येणाऱ्या काळात आपल्याला दिसेलच. मात्र सुनेत्रा पवार यांच्या आक्रमक भूमिका ह्या भाजपाला सहन होतात का, की भाजप पुन्हा राष्ट्रवादीचा गेम करते, काय राजकारण करते हे येणाऱ्या काळात आपल्याला दिसेलच. मात्र सुनेत्रा पवार ह्या आक्रमक झाल्याने भाजपामध्येही चांगलीच अस्वस्थता असेल आणि अंतर्गत जी गटबाजी आहे ते जे दिग्गज नेते आहेत त्यांनाही सुनेत्रा पवार यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे लगाम बसणार एवढं मात्र निश्चित. आपण आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. सुनेत्रा पवार ह्या आता एक हाती राष्ट्रवादी काँग्रेसचा आपला ताबा घेणार आहे आणि तो सक्सेस होईल का, की भाजप एखादं राजकारण करून राष्ट्रवादी काँग्रेसची अंतर्गत बाजी चव्हाट्यावर आणून काही नेते फोडू शकते, की सुनेत्रा पवार याच भाजपाला आणि अंतर्गत जे दिग्गज नेते आहेत यांना भारी भरतात. या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. धन्यवाद. थांबतो.